अजितदादांनी बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटीची केली मदत. आज होणाऱ्या मतदानात भरभरून मतदान देऊन उमेदवारांना विजयी करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावनिक आवाहन. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. 21 जणांतील 12 जण अविरोध असून उर्वरित 9 जागांसाठी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पॅनल विरोधात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यात 8 मतदार संघात 9 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 23 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहे. अजितदादा पवार यांनी ही बँक वाचवण्यासाठी 300 कोटी रुपयाचा निधी दिला होता. असे असताना या बँकेवर संचालक म्हणून अजितदादा पवार पक्षाचे प्रतिनिधी घेण्यात यावे यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात बोलणे देखील झाले होते, परंतु त्यांना संचालक मंडळात सामावून न घेतल्यामुळे उर्वरित जागांसाठी आज मतदान होऊ घातले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांना भरभरून परिवर्तन पॅनलला मतदान करून उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, महिला आणि भगिनींनो आणि मतदार बंधूंनो, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही सहकार क्षेत्राला बळकटी देणं, शेतकरी बांधवांना वेळेवर सुलभ पारदर्शक कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीनं आणि निष्ठेनं उतरत आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हे पॅनल कटिबद्ध आहे. ही बँक अवसायनात निघाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठे नेते दादांकडे यायचे आणि बँकेला आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे, कारण अनेक वेळा मी दादांसोबत असायची तेव्हा हा विषय मी ऐकत असायचे. आदरणीय दादांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था पुन्हा ताकदीनं उभी राहावी, शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी यासाठी 300 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आलेली आपण सगळ्यांनी पाहिली आहे. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर सर्व पक्षांना सोबत घेतलं, याची मला खंत वाटते. 21 पैकी 12 संचालक बिनविरोध केले. ज्या दादांनी बँकेला भरीव मदत केली त्यांच्याच पक्षाला बाजूला ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे माननीय दादांच्या नावानं स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावानं आपण पॅनल उभं केलं आहे. सहकारातील पारदर्शकता, शेतकऱ्यांची समृद्धी, बँकेचा सर्वांगीण विकास आणि अजितदादांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी 7 जागांवर निवडणूक रिंगणात असलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्व सुशिक्षित, अभ्यासू आणि निष्ठावंत उमेदवारांना ट्रॅक्टर निशाणीवर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्याला सेवेची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.